आणि या संपूर्ण गझल मुशायराचा सुद्धा नंतर लागेलच ना नवे वळण जगण्याला सुंदर लागेलच ना. हा तसं म्हटलं तर भारतीय जनतेचा प्रातिनिधिक शेर आहे. आपली भारतीय सर्वसामान्य माणूस जो आहे त्याच्या दोन गोष्टी, म्हणजे एक म्हणजे त्याची तीव्र विस्मरण शक्ती, तो ताबडतोब विसरून जातो, 5 वर्ष विसरून जातो. एकदा त्यावेळेला काहीतरी जे त्याच्यानंतर 5 वर्ष त्याच्या लक्षात राहत नाही काय झालं ते. आणि दुसरं त्याचा उत्तुंग आशावाद, म्हणजे केव्हा तरी जगण्याला सुंदर वळण लागेल, अच्छे दिन येतील. एक अतिशय अप्रतिम किस्सा याच्या संबंधी नेहमी आपल्याकडे एक आपल्या लोककथांमधून किंवा असे जे छोटे छोटे किस्से आहेत, अकबर बिरबलाचे असतील, तेनाली रामाचे असतील किंवा आणखी काही असतील, असे ईसापनीतीतल्या कथा असतील. एक असा एक माणसाचा आशावाद हा म्हणजे किती क्लायमॅक्स त्याचा किती असावा, किती परमोच्च कोटीचा आशावाद असावा. तर त्याच्याविषयीचा किस्सा माझे मित्र दत्ता बाळासाहेब नेहमी सांगायचे. आम्ही दोघं सूत्रसंचालन करायचो काही मैत्रिणींचं, त्यावेळेला आमची जुगलबंदी आम्ही मस्त रंगायचो त्याच्यामधून आणि डेव्हलप करायचो असे किस्से आम्ही. तर एक किस्सा की एका कैद्याला फाशीची शिक्षा दिली, राजाने फाशीची शिक्षा सुनावली आणि ते सगळं त्याचा खटला बिटला काय झाला असेल ते पण राजाने शिक्षा सुनावून टाकली. तर त्याला कधी फाशी द्यायचं याच्यावर जेव्हा विचार विनिमय सुरू झाला तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज मला तुम्ही फाशी द्या, काही हरकत नाही, म्हणजे माझा गुन्हा आता तुम्ही मानताय झाला आहे की मी ती गोष्ट वेगळी, पण एक गोष्ट अशी म्हणजे मला फाशी द्यायच्या पूर्वी थोडी मुदत अशी पाहिजे म्हणले की माझ्यापाशी एक अशी कला आहे की जी आपल्या ह्या राज्यात काय देशात कुणाकडेच नाही आणि माझ्याबरोबर ती जाईल म्हणले, तिचा फायदा झाला पाहिजे पुढे काहीतरी. म्हणजे काय कला आहे म्हणले बाबा तुझ्यापाशी? तर म्हणजे मला घोडा हवेत उडवता येतो, घोडा मी हवेत उडवू शकतो म्हणले. राजा म्हणला खरंच हो म्हणले, नक्की उडवू शकतो. बरं म्हणले, ते तू कोणाला मला कोणाला तरी शिकवायचं आहे म्हणले. किती दिवस लागतील म्हणजे तुला शिकवायला? म्हणजे मला 1 वर्ष लागेल, म्हणजे 1 वर्षात म्हणले हे कोणाला तरी शिकवून देणार आहे म्हणले नक्कीच. त्याला राजाने सांगितलं त्याला गेला 1 वर्ष मुदत वाढ, 1 वर्षाला फाशी द्यायची मी आणि याचाही झाल्यानंतर पुढे बघू काय. त्याला नंतर त्याचे मित्र विचारायला लागले की अरे तुला काहीच येत नाही, तुला साधी सायकल चालवता येत नाही, अरे तुला आऊट चालवता येत नाही, पण तू घोडा हवेत कसा काय उडवणार आहे म्हणले. काय कोण घोडा बिळा कोणाला उडवता येतो म्हणले. मग तू आता राजाला सांगितलं म्हणले अरे ते 1 वर्षानंतर म्हणजे तू तुडून मारेल ना म्हणले तुला आता साधी फाशी दिली असते त्याच्याऐवजी. हे पहा म्हणले बाबा 1 वर्ष आहे म्हणले, अजून 1 वर्षात काही होऊ शकतं म्हणलं. म्हणजे काही म्हणजे काय होऊ शकते? तर असं होऊ शकतं म्हणले की राजा मरून जाऊ शकतो आणि नंतर जो कोणी गादीवर येईल तो बा तिथे गादीवर आल्याच्या आनंदापेक्षा सगळ्या शिक्षा माफ करू शकतो. नाही म्हणजे मेला तर आता एवढं म्हणजे पौष्टिक आहार घेतो, सगळं करतो, नाही मेला तर काय करशील? कदाचित असं होईल म्हणले की मीच नैसर्गिक मरणाने मरून जाईल म्हणले, मी मरून जाईल कदाचित. समजा तू पण नाही मेला मग काय म्हणले, कदाचित घोडा आपोआप उडायला सुद्धा लागेल, तेही सांगता येत नाही म्हणले काही. तर भारतीय जनतेचा आशावाद इतका उत्तुंग आहे की कधीतरी हे घडेल ह्या आशेवर तो पुन्हा 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 त्यात चुका करत राहतो. मग ते अच्छेपणासाठी असो, गरिबी हटवासाठी असो का आणखी दुसरं काही असो. विषयांतर फार होऊ देत नाही. श्वेता बरकडे ही आमच्या सातारमधून आलेली आहे. म्हणजे तिची साताऱ्याची जरा काय वेगळी आपण जरा बघूया. श्वेता आपल्या गजलरचना सादर करेल. अलीकडे लिहायला लागलेली आणि जे म्हणजे मराठी गजलेमधलं तरुण हस्ताक्षर ज्याला आपण म्हणतो, बेबी ऑफ द टीम असं मी तिला म्हणतो आमच्याला, श्वेता आपल्या गजलरचना सादर करेल. कोडे मनाचा वाढला गोंधळ, कशाला घातले कोडे मनाचा वाढला गोंधळ, मला चिडवायचे म्हणून पुढे तू ताणला गोंधळ, तुला डोळ्यात बघताना कळाले दुःख माझे जर, तुला डोळ्यात बघताना कळाले दुःख माझे जर, मिठी मारून थांबवणं मनाच्या आतला गोंधळ, मिठी मारून थांबवणं मनाच्या आतला गोंधळ, तुला प्रत्येक गजन दिसतो तुझ्या प्रेमात पडलेला, तुला प्रत्येक जण दिसतो तुझ्या प्रेमात पडलेला, तुझ्या डोक्यात आहे हा वयाने घातला गोंधळ, तुझ्या डोक्यात आहे हा वयाने घातला गोंधळ. गजल घेते. भरडून रोज निघते जात्यात संयमाच्या, भरडून रोज निघते जात्यात संयमाच्या, होतील पूर्ण इच्छा केव्हा तरी मनाच्या, झाडावरून गळते पडताच काल खाली, झाडावरून घरटे
पडताच काल खाली काड्या नवीन दिसल्या सोचित पाखराच्या. झाडावरून घरटे पडताच काल खाली काड्या नवीन दिसल्या सोचित पाखराच्या. आधी तरंगल्या नंतर पुढे बुडाल्या, आधी तरंगल्या नंतर पुढे बुडाल्या. इच्छा जणू निघाल्या होड्याच कागदाच्या. घरकाम न करीने जाते थकून तीही, घरकाम न करीने जाते थकून तीही. घेतो जबाबदाऱ्या थोड्या तरी घराच्या. आणि शेवटचा शेर आहे की संस्कारशील मुलगी तोवर मला म्हणाले, संस्कारशील मुलगी तोवर मला म्हणाले. जोवर मनाप्रमाणे मी वागले जगाच्या, जोवर मनाप्रमाणे मी वागले जगाच्या. संस्कारशील मुलगी तोवर मला म्हणाले, जोवर मनाप्रमाणे मी वागले जगाच्या. मिळाल्या तर जखमा तुझ्या सोबतीने तरीही पुन्हा हाक मारून बघ. मिळाल्या तर जखमा तुझ्या सोबतीने तरीही पुन्हा हाक मारून बघ. किती आजही प्रेम आहे तुझ्यावर जरा एकदा तू तपासून बघ. सतत हासरा चेहरा पाहिल्यावर तुला वाटले दुःख नाही मला. सतत हासरा चेहरा पाहिल्यावर तुला वाटले दुःख नाही मला. असे वाटते तर कधी तू मलाही मिठी एकदा घट्ट मारून बघ. मी शिराय की कशाचा नकाशा बनवतेस श्वेता, कशाचा नकाशा बनवतेस श्वेता. असे तू मला रोज म्हणतोस ना. कशाचा नकाशा बनवतेस श्वेता, असे तू मला रोज म्हणतोस ना. तुला फक्त बोलायला फार जमते, चपाती कधी एक लाटून बघ. कशाचा नकाशा बनवतेस श्वेता, कशाचा नकाशा बनवतेस श्वेता. असे तू मला रोज म्हणतोस ना. तुला फक्त बोलायला फार जमते, चपाती कधी एक लाटून बघ. कसं घेते. ऐन वेळेला पलटला छान झाले, ऐन वेळेला पलटला छान झाले. चेहरा त्याचा समजला छान झाले. तू ठरवलेल्याच वाटेवर निघाले, तू ठरवलेल्याच वाटेवर निघाले. पण पुढे पत्ता हरवला छान झाले. मी गळाला लागले असतेच त्याच्या, मी गळाला लागले असतेच त्याच्या. तू नदीचा तळ वळला छान झाले. ओंजळीची मूठ नाही बनवली तू, ओंजळीची मूठ नाही बनवली तू. त्यामुळे चाफा बहरला छान झाले. मी शेवटचा शिर आहे की ओंजळीची मूठ नाही बनवली तू. त्यामुळे चाफा बहरला छान झाले. आणि शेवटचा शिर की जे नको ते पाहुणे आले तदारी, जे नको ते पाहुणे आले तदारी. त्यात हा हलवा बिघडला छान झाले. जे नको ते पाहुणे आले तदारी. त्यात हा हलवा बिघडला छान झाला. एक वयोमानानुसार म्हणा, गेल्या 50 वर्षाचा माझा या क्षेत्रातला अनुभव म्हणा, आणि त्याच्यातून आले काही बरे वाईट अनुभव असतील. सुरेश भटांसारख्या माणसाच्या सोबत 22 वर्ष त्यांच्या शेजारी बसून सूत्रसंचालन केलं. त्याच्यामुळे मी अधिकार म्हणून काही काही गोष्टी सांगत असतो की कोणाचं मार्गदर्शन घ्यावं की नाही, कुणाचं अनुकरण करावं की नाही, असे प्रश्न या गझलकारांना पुढे पडतात. आणि त्याच्यावर मग ज्यांना गझलेची एक ओळख घेता येत नाही असे तथाकथित आमचे पुणेरी विद्वान हे बाह्यावर करून मांडत बसतात.
कशाला पाहिजे त्या गझलेमध्ये, इस्लाह ज्याला म्हणतात, सुधारणा कशाला पाहिजे, कशाला कुणाचं अनुकरण करायचं, आपली स्वतःची पद्धत नको का, जे उत्स्फूर्त आहे तीच खरी कविता, असं एका विद्वानाने जेव्हा पुण्यात म्हटलं तेव्हा मी त्याला सांगितलं की उत्स्फूर्त तेच जर सुंदर असेल, तेच जर अस्सल असेल तर ओकारी इतकं उत्स्फूर्त काही नसतं म्हटलं साहेब, त्याच्यामुळे त्याला तुम्ही अस्सल म्हणाल का. तर असे ह्या गमती जमती काही काही, पण अनुकरणातले धोके लक्षात आणून द्यायचे. म्हणजे घडलेल्या काही काही ज्या अशा प्रसंग असतात ना, त्याच्यामध्ये इथे मी माझा स्वतःचा एक किस्सा, बालाजी, मी बरीच वर्ष गावाकडे राहिल्यानंतर जेव्हा पुण्यात आलो सुरुवातीला, तेव्हा काही मला आपले शिष्टाचार वगैरे काही माहिती नव्हते. म्हणजे अतिशय मर्यादित त्याच्यामध्ये खेळामध्ये आयुष्य गेल्यामुळे, तर माझ्याबरोबर शिकलेला काही वर्षापूर्वी तो इकडे आला, डॉक्टर झाला मोठा, आणि त्या काळात म्हणजे साधारणतः 81, 82, 83च्या काळामध्ये त्याच्यापाशी त्या काळातली योपाला कार होती, म्हणजे त्याने मर्सिडीज घेतली होती आणि कोरेगाव पार्कमध्ये मोठा बंगला होता. तर ते मला असं पुन्हा भटांच्या सोबत कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना पाहिलं, भटांची क्रेज होती, त्याच्यामुळे मी काहीतरी म्हणजे असं एक असते की बा आमच्याकडे येऊन गेलाय अशी ते असते. तर त्याने मला जेवायला 3-4 वेळा बा हे जेवायला गेलो त्याच्याकडे जेवायला. ते एक दिवशी संध्याकाळी आपलं मस्त, तर तिथे गेल्यानंतर ते आपलं त्याचं ते नाईट ड्रेस बीस सगळं हे ते 4-5 प्रकारच्या बाटल्या मांडलेल्या टेबलवरती सगळं. मी म्हटलं मला हे काही जमणार नाही वगैरे वगैरे असं झालं सगळं त्यातलं. मग जेवून डायनिंग टेबलवर बसलो, तर तिथे असं होतं की एक 7-8 बाउल होते, त्याच्यामध्ये 4-5 प्रकारचं चिकन, 2-4 प्रकारचं मटण, आणखी काय काय होतं पण ते तसंच मांसाहारी सगळं, काही मासे 3-4 प्रकारचे आणि अजून काही पदार्थ होते. तर काय मांसाहारी काय शाकाहारी होणं सुद्धा कठीण होतं. पण तुम्ही विचारलं तू मांसाहारी झालं, म्हटलं हो, कर म्हणजे सुरू कर. आता मला सुरू कर म्हणजे काय करावं ते कळलं काही, कारण आपल्याकडे कसं असते आपली माऊली वाढवून देते जे असेल ते, काही तिला जर असं लक्षात आलं आपोआप एक चौथी एवढी असते ना, ते असं जर लक्षात आलं तर मग काहीतरी लोणचं पापड बिपड असं तिथे काही करा सुरुवात आपली, ते काटे चमचे सगळे. तर अशा वेळेला मी आपलं एक शहाण्याने जे सांगितलेलं आहे किंवा आपल्याला कळत नसेल तर ज्याला कळते किंवा ज्याला अनुभव आहे त्याचं अनुकरण करावं. मग तो मला म्हटलं घ्या करा काय हरकत नाही करा. मग त्याने प्लेट घेतली, मी पण प्लेट घेतली, त्याने आपलं एक रोटी घेतली, मी पण रोटी घेतली, त्याने आपले तिचे 4-5 व्यवस्थित तुकडे केले चांगले असे ते ठेवलेत. त्याच्यावरती ते एका बाउलमधून काय मटण असेल चिकन असेल ते मला ते ठेवलं, मी पण त्याच्यात त्याच बाउलमधून घेऊन ठेवलं. त्याने त्याच्यावर रस्सा टाकला थोडा, मी पण आपला रस्सा टाकला. पुढे काय करतो वाटपात, तो आपला उठला, त्याने प्लेट उचलली आणि मला मोठा कुत्रा होता बांधलेला, त्याच्यासमोर नेऊन ठेवून दिली. आता मला हे कळलं कुत्रा एकच होता, त्या प्लेटचं काय करू. तर अनुकरण असं अंध अनुकरण नसावं, आपण पाहून आणि आपली जाणीव जागरूक ठेवून अनुकरण केलं पाहिजे, अशी आपण नेहमी दक्षता बाळगली पाहिजे. हा एक धोका त्याच्यात लक्षात ठेवा. आणि शहाणी माणसं जर जास्त अक्कल शिकवत असतील तर त्यांची अक्कल अजिबात घेऊ नका. तुम्हाला वृत्तात लिहिता येते, तुम्हाला स्वतःचा विचार स्वतंत्रपणे मांडता येतो, एवढं चांगले गजल लिहिण्यासाठी पुरेसं आहे. श्वेता बरकडे आपली एक रचना सादर करूया. तल्या तारा जरा छेडून दाखव ना, तुझ्या प्रीतीतल्या तारा जरा छेडून दाखव ना, तुझ्या हृदयातले गाणे मला गाऊन दाखव ना. जराशी दूर मी जाता दिसूजी लागली दुसरी, जराशी दूर मी जाता दिसूजी लागली दुसरी, तिला माझ्या समोरी तू आता पाहून दाखव ना. गजल घेते. कष्ट गरजेचे किती जर हे कळावे वाटते, कष्ट गरजेचे किती जर हे कळावे वाटते, का मुलांना देत जाता सर्व काही आयते. टाकतो केवळ खडे त्याला कुठे हे माहिती, टाकतो केवळ खडे त्याला कुठे हे माहिती, खोल डोहाच्या तळाशी काय आहे साचते. झोपडीच्या आतमध्ये तेवती राहीन मी, झोपडीच्या आतमध्ये तेवती राहीन मी, वादळी वाऱ्यास छोटी ज्योत आहे सांगते. 4 वर्षांच्या मुलीला सांग समजावू कसे, 4 वर्षांच्या मुलीला सांग समजावू कसे, जी तुला बघते नजरती वासनेची वाटते, आसवे पाहूनही जमतील नक्की मानसे.
आसवे पाहूनही जमतील नक्की माणसे, हे समजल्यावर सवय मग सांत्वनाची लागत आहे, हे समजल्यावर सवय मग सांत्वनाची लागत आहे. धन्यवाद.